हाय. हाय. हा कोण आहे? हा माझा मित्र संतोष आहे. अच्छा. हाय. हाय. ऐक ना, आम्हाला थोडं बोलायचं तू जा ना तिकडे बस. ठीक आहे चालतंय. जाऊ का? बोल की, कशाला बोलवलं तुम्हाला? तुला एक विचारायचं होतं. विचार की मग. खरं खरं सांग हं. अरे खरंच सांगते तर आधी तू विचार तरी. तुला बीएफ आहे का? नाही. का रे? खरं सांग की. अरे खरंच सांगते. तिने आता म्हणत होते का तुला बॉयफ्रेंड आहे म्हणून. तिलाच माहिती बाबा, पण तू का असं विचारतोय? मला तू आवडते. खरंच? हा खरंच. गप्प बस, मस्करी करते. अगं खरं बोलतोय. पण तुला मी कशी काय आवडायला लागले? तुला तर आधी ती लहानपणीची ती तुझ्या शेजारची आवडायची ना? काय रे तिचं नाव? पिंकी ना? अगं बारीकपणा तुला माहिती ना, पोरं असं चिडीत आपल्याला. हा का? पण मला दुसरा आवडतो रे. काय? हा. अरे मस्करी करते. काय तू ही मस्करी करायची वेळ आहे का? मग काय करू? अगं तुला आवडतो का नाही मी सांग ना. आता माझा डिसिजन म्हणल्यावर मला विचार करायला लागणारच ना. बरं ठीक आहे, कर विचार. पण तुला खरंच आवडते का मी? हा ग खरंच आवडते. हे बघ तृप्ती, बोल ना. मी जे काय आता तुला बोललो ना ते सगळं विसरून जा. असं समज का मी तुला कधी प्रपोजच मारला नव्हता. का? मला वाटतंय का तुझं प्रेम नाही माझ्यावरती. माझ्या प्रपोजमुळे ना आपल्या मैत्रीमध्ये दुरावा नको यायला. पण तुला असं का वाटतं? पण मी तुला नाही म्हणलंय का? अगं मग हात तरी कधी म्हणले? ते काय दिसतंय? पाणी. त्यात काय असतं? मास. माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यावर काय होतं? तट पडून मरल. तसंच जर तुला माझ्यापासून लांब केलं ना तर मी पण मरून जाईन. म्हणजे? तुला अजून नाही कळलं का पागल? नाही. मला तू खूप आवडतो. मी वाटच बघत होते तू कधी मला प्रपोज करशील आणि मी तुला कधी हा म्हणे. खरं? हां. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अजून तुमच्या शेतात काय काय लावलंय? अगं सगळं लावले. आता इथं ना पेरू, चिकू आणि आंबट. पेरू. पेरू पाहिजे का? हां. थांब पिकलेला तिथे. दे. मग घ्या. तुला माहिती का आमच्या कॉलेजमध्ये नाटक बसवले. काय नाव आहे नाटकाचं? प्रेमाचा वारा. प्रेमाचा वारा. हां. तू आहे का त्याच्यात? हां. मी पार्टिसिपेट नाही केलं तर तू नाही येणार का बघायला? तसं मला हे नाटक बघायला आवडत नाही, पण तू म्हणते ना मग येतो मी. बरं कोण कोण आहे तुमच्या ग्रुपमध्ये? सौरभ दादा आहे, भावना आहे आणि इंद्रजित दादा आहे. म्हणजे पोरं पण आहेत का तुमच्या ग्रुपमध्ये? हां. पण त्या पोरांचा विचार चांगलाच ना? अरे लय भारी आहेत. जशी आपली लहानपणी मैत्री होती ना तशी लय कमी वेळात त्यांची माझी मैत्री झाली. आवर ना, अरे ऊन लय लागते. हा थांब. बरं चल तिथं बसून खाऊ. तुला नाही खायचं? खायचंय ना. बरं ऐक ना, बोल की. एक विचारू का? हा विचार ना. तू खरंच माझ्याबरोबर लग्न करशील ना? तुझ्यासोबत नाही मग कोणासोबत करणार लग्न? तुझ्यासोबतच करणार. अगं तसं नाही, मग पण तुझ्या घरच्यांनी मला नाही दिली तर? मी त्यांना सांगणार ना माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मग देतील ते लग्न लावून. आणि तसं पण त्यांनी जर तुला मला नाही दिली तर आपण डायरेक्ट पळून जाऊ. ए पळून बिळून काय नाही हा. तर आपण त्यांच्या सहमतीनेच लग्न करायचं. हा त्यांच्या सहमतीनंच लग्न करू. हम्म. बरं ऐक ना, संत म्हणत होता का पोरापुरींचं पहिल्यांदा जुळल्यावर नाही का ते काय असं करीत नाही का? काय? असं. पप्पी. हा. ए पळे. आता नाही असलं लग्नाच्या नंतर. बरं ठीक आहे, सॉरी. तुला वाटेल तेव्हा दे. तू कॉलेजला कधी जाणार आहे? मी ना पुढच्या महिन्यात जाईल. काय ना जर मी आता गेले ना मला करमणारच नाही तुझ्याशिवाय. तुला करमत असेल ना माझ्याशिवाय? नाही ग, मला नाही कर मग तुझ्याशिवाय. इतके दिवस कसं करमत होतं? अगं असंच, तुला लय घाबरत होतं म्हणून नाही विचारलं कधी. बरं ऐक ना, बोल ना. फिरायला जायचं का आपण? कुठं? अगं जाऊ कुठेतरी चांगल्या ठिकाणी. फिरायला?
अरे मम्मी पप्पा नाही सोडणार. मग असं करू, तू कॉलेजला गेली ना, मी चालू तिकडे, मग तिकडेच जाऊ कुठेतरी. अरे पण आमच्या नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे ना, सौरभ दादा नाही सोडणार. काढ ना माझ्यासाठी एक दिवस सुट्टी, चांगले फिरायला जाऊ बघा आपण. बरं चालते जाऊ. तुला खायचं पेरू? नाही नको खा तू. गोडे रे. काय रे पण येत ना मागच्या बाजूला? हा आहेत ना. मला तर काय रे खायची. अगं पेरू खाऊन झालो, कैऱ्या नाही कोण खात, खा पेरूच. मला खायची इच्छा होते ना. उद्या खा उद्या. संत्या, लय काम आहे का तुला? नाही लय काम नाही, हा पाईप जोडायचे फक्त. एक निरोप देशील का? काय ग? मंग्याला एक निरोप दे. मी आज दुपारच्या एसटीने पुण्याला जाते. माझ्या घरच्यांना सगळं समजलं आमच्याबद्दल. कदाचित ते मला फोन पण नाही वापरू देणार. तू आठवणीने सांगशील नाही सगळं? हा सांगेल मी नक्की, तू नको काळजी करू. हॅलो. हॅलो, बोल ना. काय करते तू? अरे काय नाही, बसले. बसले का? तो पोरगा कोण आहे? कोण रे? ज्याचा तू स्टेटस ठेवलाय तो? अच्छा तो का? मित्र आहे माझा. मित्र आहे? हा. मग त्याच्याबरोबर एवढा क्लोज मध्ये फोटो काढलेत का? अरे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून काढला त्याचा फोटो. मग काढलं तर काढलं, टेटस ठेवायची काय गरज होती? अरे मग तू एवढा भडकतो कशाला? बट बोलतो तर काय करू? तुला भांडणच करायचे का? तुला भांडण करायचं असेल तर ठेव फोन. अगं याच्यासाठी नाही केला, पण तू तिकडे जाऊन लय बदलले. असं का रे वाटतं तुला? असं वाटतंय. गेल्यापासून एकदा तरी फोन केलाय का तू? अरे ते कॉलेजचा अभ्यास असतो ना, म्हणून नाही उचलायला जमत फोन. मग एवढा अभ्यास असतो का? अरे अभ्यास तो कॉलेजचा. त्याच्यानंतर सौरभ दादाच्या प्रॅक्टिसला पण जायला लागतं. तुला मी काही रिकाम टाकडा वाटतो का? मी असं कधी म्हणलो? असं नाही म्हणले, पण याचा अर्थ असंच होतोय ना. तुला काय समजायचे समज. जाऊ दे, चल ठेव, मला काम आहे. मला भेटायचंय तुला. भेटायचंय? हा, मी येणार आहे उद्या पुण्याला. हे नको येऊ, मी तसे पुढच्या आठवड्यात येणार आहे. तर आपण तिकडेच भेटू गावाकडे. असं का? हा. बरं ठीक. हा. बघितलं ना कसं बोलत आहे माझ्या बरोबर. अरे पण असेल मित्र एखादा कॉलेजचा, तू काला एवढा डाऊट घेतो? अरे पण डाऊट नाही घेऊ तर मग काय करू? कवा धरून गेले तेव्हापासून फोन नाही केला तिने मला. असतात काम विम, कायची काम असतात. आणि किती जवळचा मित्र असला असं कोण फोटो काढते का? अरे असेल कोणतरी जवळचा मित्र. आपल्याला जरी मैत्रीण असती तरी आपण असा खांद्यावर हात टाकला असता काय एखाद्या पोरीच्या? ते खरं आहे म्हणायला. अरे ती फक्त फोनवरती बोलत नाही, त्यांचं दोघांचं लय फुट होते एकमेकांबरोबर. तिच्या बड्डेला पण तो पोरगा आलता. तुला पुढचा विचार करतोय राहू. अरे पुढचा विचार करू नाही तर काय करू मग? असं कुठं असते का? पण तुला एवढं वाटतंय ना, तर ती उद्या गावाला येणार आहे ना, मग तिला सगळं स्पष्ट बोलून टाक. तसंच करणार मी आता. पाहिलं तिचा मोबाईल घेणार आहे आणि चेक करणार आहे. हा, पण तू असं डाऊट नको घेऊ लगेच. आधी मोबाईल चेक कर मग बोल. हॅलो. हॅलो. बोल ना बाळा. काय करतेस? अरे काय नाही, बसले. हो का? हो. तुला आठवण नाही का? येते ना. किती? खूप. मग उद्या भेटायचं का आपण? हा भेटू ना. आणि तुझं मग ते प्रॅक्टिस? अरे ते प्रॅक्टिस काय होत राहील. आजारी होते म्हणून सांगन दादाला. ओके ठीक आहे. हा. मग मी हा. 10 वाजता या का? 10 वाजता का? हा येते. ओके बाय. बाय. लव यू. लव यू टू बाळा. बाय बाय. बाय बाय. कधी आलीस? काल रात्री आले आणि तुम्हाला आता भेटायला आले का? मी रात्री आले आणि आता तुला भेटायला आले, तरी तू असं बोलतोय. अगं रात्री आले तू, आता दुसरी रात व्हायला आली ना. हा मग काम करू की नको का तुझ्याच मागं फिरू? तुला साधारण कदा कामच असतात, कधी माझ्यासाठी वेळ आहे तुला? आता आहे ना. बरं सांगते म्हणत होता तू एसटीने नाही आली.
हा अरे काल गाडी भेटली नाही ना मला, माझ्या मित्रांनी सोडला आणून. वा 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 वा, तोच मित्र होता ना? अगं मी काय गेलो होतो का कोणत्या काळ्या पाण्याला गेलो होतो? मला फोन नाही केला तो. अगं मी का तुला न्यायला आलो नसतो का? अरे तू एवढा का चिडतोय मग? चिडू नको तर काय करू? नाही आलं माझ्या लक्षात, एवढं काय चिडतोय त्यात? तर माझ्या अगोदर ना तू त्याला फोन केलाय, त्याच्यावरूनच कळते तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे. काला कट केला बोल ना. अरे जाऊ दे ना, कशाला उगा विषय वाढवते? त्या पोराचंच आहे ना? हा मग उचल ना. अरे फोन तरी येऊ दे. आलं बघ परत, त्याला का तुझ्या वाचून करमत नाही वाटतं. दे इकडे. हॅलो, हे तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? कशाला सारखं सारखं फोन करतोय तिला? मी तिचा बॉयफ्रेंड बोलतोय. तू कोण बोलतोय? हे बघ हे, तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय, कळलं का? तिच्या नादी लागू नको, तिच्यापासून लांब राहा, कळलं का? ना तुला असा चिंबिल ना परत गावसायचं पण नाही. ए मला नको तू इंग्रजी शिकू, कळलं का? ठेव फोन आणि तिच्या आजूबाजूला पण पाठकायचं नाही, कळलं का? आणि हे बघ परत फोन नको कर तिला. ठेव. धर. तू काही येडा झालाय का रे? काय अडे झालं काय? तो मला सरळ सरळ बोलला ना का माझी गर्लफ्रेंड आहे ती. असं काय नाहीये, तू काही बोलतो. हे बघ तुला लय मनापासून विचार येते. अगं तुझं खरंच त्या पोराबरोबर असेल ना तर मला आताच सांग, मी काय नाही म्हणणार तुला. तुझा त्या पोराबरोबर. अरे असं काय नाहीये, मला नाही आवडत तो. माझं तुझ्यावरच प्रेम आहे. नाही आवडत ना तुला तो? मग त्याला आजपासून दादा म्हणायचं तो. मग या प्लीज ना, असं नको ना करू. मित्राला कोणी दादा म्हणतं का? पण माझ्यासाठी तू म्हण, तुझं आहे ना माझ्यावरती प्रेम? आहे. हा मग म्हण. जाऊ दे, त्याला कसं राहतो मध्ये उगच. तू बोल ना, मी बोलते ना तुझ्याशी. तू म्हणणार आहे का नाही? नाही. मी त्याला ब्लॉक करायचं आता. अरे पण तू ब्लॉक का करायला सांगतोय? अरे बेस्ट फ्रेंड आहे ना तू माझा, मग मी का करू त्याला ब्लॉक? तुला मी आवडतो का तो? तू. मग कर त्याला ब्लॉक. अरे येड आहे का तू? कुठचा विषय कुठे घेऊन चाललायस तू? बरं ठीक आहे, मग मीच जातो निघून. मग या. सॉरी ना, दे ना राग सोडून. मी नाही बोलणार त्याच्याशी परत. हो तर तूच ब्लॉक कर. धर, तुला काय करायचं ते कर. तू नको ना एवढं चिडू. खुश? मग या. तू असं नको ना माझ्यावर चिडत जाऊ. आता तू असंच फुगून बसणार आहे का? बोल ना माझ्याशी. झालंय ना तुझं मन समाधान, केलंस ना त्याला ब्लॉक. मग तरी पण तोंड का फुगवून बसलाय तू? थोडा तरी विश्वास दाखव ना. अगं आहे का तुझ्यावर विश्वास? जर असंच आपण सारखं भांडत राहिलो ना तर आपलं रिलेशन खराब होईल, माहितीये का? मला पण आपलं रिलेशन असं मध्येच नाही तोडायचं. मला शेवटपर्यंत आपलं रिलेशन नाहीच आहे. तुझ्याबरोबर लग्न करायचंय, सुखाचा संसार करायचा आहे तुझ्याबरोबर. मग मी कुठं म्हणलं नाही करायचं? करायचं मला पण लग्न, पण तू थोडासा विश्वास दाखव ना. हे बघ माझं एवढं प्रेम आहे ना तुझ्यावरती, मी तुला दुसरं कोणासोबत नाही बघू शकत. अरे कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी होतातच की. आणि तुला काय वाटते तू एकटीच कॉलेजला होती का? अगं मी पण कॉलेजला होतो. तेव्हा बरं मी कोणत्या पुरीला नाही खेळलो, कोणत्या पुरीवर कधीच बोललो नाही. तू अजून पण असाच रुसून बसणार आहे का? अरे थोडा हस की. अरे हस ना, इकडे बघून हस. बघ बरं, तू असं हसत राहिलं की किती गोड दिसतो. चल मी जाऊ का? घरी गेल्यावर आईले ओरडेल. बरं ठीक आहे, जा आता. पण उद्या नक्की हा. काळजी घे. तू पण काळजी घे. बाय. बाय. हे मंग्या, काय झालंय? अरे तू काय रडत होता का काय? आणि असं काय फार शांत झालंय? हा बोल ना काहीतरी गाडा गाडा. अरे आता काय बोलायचं राहिलंय? काय झालंय? बघ काय मेसेज केले तिने, बघ आता. सॉरी मंगेश, तुला मी जे काही सांगणार आहे त्याने खरं तर तुझं मन दुखावेल, पण खरंच कधीतरी हे सांगावंच लागणार होतं. कॉलेजमध्ये माझं एका पोराबरोबर चालू आहे.
तो माझी खूप काळजी घेतो, मला पावलोपावली मदत करतो. मी नाही तुझ्यासाठी चांगली, अरे खरंच तू चांगला पोरगा आहे. तुला माझ्यापेक्षा भारी पोरगी भेटल. मला विसरून जा आता. काळजी घे. बाय. बघितलं ना कशी निघाली ती. तुला तर लय तिचा पुळका, लय चांगले ती. आता बघितलं का, तरी मला वाटलंच होतं का तो तिचा बॉयफ्रेंडच असणार आहे. बेस्ट फ्रेंड म्हणून तोच तिचा बॉयफ्रेंड निघाला. अरे जाऊ दे रे, जिला सोडून जायचे ना तिला निमित्त नाही लागत, आणि जिला साथ द्यायचे ना ती कशी पण परिस्थिती साथ देईल. अरे ह्या पुरी अशाच असतात, त्यांना दुसरा भेटला ना अगोदरच्याला विसरून जातात. तू नको लय विचार करू, तुला तिच्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल बोल्या. अरे पण त्या दिवशी मी तिला विचारलं होतं का तुझं त्या पोराबरोबर काही चालू आहे का, असेल तर सांग मला, मी सोडून देतो तुला. पण तिनं काय खरं सांगितलंच नाही. तिचा विषय तर सोडूनच दिलाय म्या. पण ती जर मला भेटली ना, जी अशी एक वाजितो ना, परत दुसऱ्या पोराला फसवण्याचा विचार तिच्या डोक्यातच आला नाही पाहिजे. मग घ्या. अरे जाऊ दे, तू आपल्या कामावर लक्ष दे. पोर पटवले ना, अशी पोर पटव ना, तिचा कोणच बेस्ट फ्रेंड नसला पाहिजे, नंतर लागले तुझी परत वाट. बरं चल.